गोव्यातलं जिम्नॅस्टिक चालू होतं का सर्कस चालू होतं काय समजत नव्हतं. मात्र ह्यो सर्कस बघितल्यानंतर मला कोल्हापुरातले रॅम्बो सर्कसची आठवण आली. आमचा बी सर्कस खतरनाक असतो, पण कधीतरी या कोल्हापूरला बघायला. दिवस मावळाच्या टायमाला आमच्या इकडे जे घरात जाऊन बसतात, ही तर काय वाळत येऊन बसले. ही फॉरेनर होती, त्यामुळं आम्हाला पण काय सुचत नव्हतं. आम्ही पण बसलो तिथे थोडा वेळ टाईमपास करत. असा सेल्फी मी का घेतला असेल एकदा कमेंट करून नक्की सांगा. हे पण काहीसं बघण्यासारखं होतं. आता म्हणलं जर असं जाऊन बाजार करायला पाहिजे. गेलो ते पहिला म्हणलो गॉगल घ्यायला पाहिजे. गॉगल घातल्यावर मी कसा दिसतोय बघा. आणि आम्हाला काय होतं माहीत नव्हतं, पण ऐकाय भारी वाटत होतं. एवढ्या रात्रीचं समुद्रावर आलोय म्हटलं जरासं कोल्ड्रिंक प्यायला पाहिजे. मग काय आम्ही कोल्ड्रिंक पीत समुद्रकिनारी बसलो. निवांत 1-2 तास समुद्राचा आवाज ऐकत आम्ही बसलो होतो. कसा वाटला आमचा 3 दिवसाचा गोव्याचा प्रवास एकदा कमेंट करून नक्की सांगा. लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायला तर अजिबात विसरू नका.